गजुना, सरीच्या सारीत किती सजून गजुना, किती सजून गजुना. कुणाची दिसतेस ग, माझी नवरी दिसतेस ग. गुड्डी, हे घे सामान. हा बाबा. श्याम, हे काय आणलं तुम्ही? गुड्डी, पाहि ना, नवीन आयटम आणलं मी, नवीन आयटम. मस्त खीर बनवतो मी. दूध आणून देतो तुला सकाळी. तुझ्या मम्मीनं कधी त्याची खीर खाल्ली नसेल. श्याम, ते लोक नाही खात हे, आपण खातो. नाही बाबा, खात नाहीत ना, पण गुड्डीला मी मस्त खीर करायला लावतो. ते म्हणतील की नाही, जवळ बुवाच्या घरी आपण नवीन आयटम खाऊन आलो. घे पुरी. जवळ बुवाच्या म्हटल्यानं आता सासूबाईला ऐकाच लागते. कुठे गेली सासूबाई? आली नाही का घरी अजून? नाही बाबा, आई आल्या नाहीत अजून. दाखवा द्या सामान. बाबा, एक काम करा, तुम्ही आईला शोधायला जा आणि जिथं सापडती तिथून घरी घेऊन या. गुड्डी, तू तर म्हणस की आईला सांगितलं मी काही आणण्यासाठी, आता येतातच. नाही बाबा, मला माहित आहे, आई मुद्दामून वेळ करून राहिल्या आणि जे सामान सांगितलं ना ते कधीच नाही आणतील, म्हणून मी तुम्हाला आणायला पाठवलं होतं. आणि आईला तुम्ही सांगता, तुला जे सांगितलं म्हणा ते सर्व मी घेऊन आलो. तू जाऊ शकता मला घरी आता. ठीक आहे गुड्डी. श्याम, घरात घेऊन जा तुम्ही. आता मम्मी येत आहे 10 मिनिटात. आताच फोन आला होता. ठीक आहे गुड्डी. बाबा बाबा, थांबा थांबा. काय झालं गुड्डी? काय म्हणत होती? अजून काही सामान आणायचं राहिलं काय? आण लवकर, चिठ्ठीवर लिहून दे, मी तुला लवकर आणून देतो. नाही नाही बाबा, सामान नाही पाहिजे. तुम्ही एक काम करा, तुम्ही शांता काकूच्या घरी जा, सुषमा काकूच्या घरी जा. तेले सांगा घरी बोलावलं म्हणा गुड्डीनं. गुड्डीचे मम्मी पप्पा येऊन राहिले. ठीक आहे गुड्डी, आता जातो. मम्मीचाच फोन आहे वाटते. थांब, आता पहिले सामान ठेवतो सगळं, मग मम्मीला फोन करतो. आता सगळी तयारी झाली. एक विसरली मी, बबलीला बोलवायचं होतं. बबली खूप कामाची आहे. बबली, थांब, सामान ठेवतो, पहिले बबलीला फोन करतो, नंतर मम्मीला लावतो. पुष्पा, भाजीपाला घेऊन राहिली का पुष्पा? अरे सविताबाई, काय भाजीपाला घेऊन राहिली काय? घेणं झाला की घ्यायचा राहिला? नाही सविता, आताच आली मी. अजून भाजीपाला घेतो, चिल्लर चालणार किराणा घेतो. लय वेळ आहे मला अजून. आज मी मोकळी असू. पुष्पा, बोल ना. मी तर ऐकलं होतं सविताबाई त्या घरी तू येऊन राहिली, तिच्या मैत्रिणी येऊन राहिले. हा सविताबाई, तुझ्या घरी पाहुणे येऊन राहिले काय? येऊ दे, आले तर काय करतं. संक्रांतीच्या वेळेस तर माझ्या नानाला आला, माझ्या सुनीले बोलावणं, त्या मम्मीले बोलावणं. आली नाही. ही माझ्या घरचीच मोठी चतुर आहे ना. हिला वाटलं आपल्या आईले खर्च लागीन, साडी आण, हे आण, ते आण. हिने येऊ दिलं नाही. आणि आता काय संक्रांती होय तर कसं मायले फोन केला आणि बोलून राहिली. जाऊ दे ना सविताबाई, आपली सून चांगली आहे ना, तिच्या माहीतच काय घेऊन देणार आपल्याला. तुला माहिती आहे पुष्पा, आज माझ्या सुनीनं 2 बाया सांगितल्या स्वयंपाक करायसाठी. पहिली मला म्हणे स्वयंपाक कर म्हणे. मी इकडे जा, मला घे टोले घ्यायले किती करत बसत. आता काय घरी बी गेली नाही किती आखडची. भाजीपाला आण म्हणे, मला किराणा आण. भाजीपाला नेत नाही, किराणा बी नेत नाही. अन कर म्हणा, काय करतं ते आईले तुझं. कहून सविताबाई अशी करतो, म्हणून तर तू सुन त्यासोबत चांगली नाही वागत. सविताबाई लक्षात ठेव, पाहुणा हा अतिथी असते. ते म्हणतात ना, अतिथी देवो भव. आपण घरात चटणी खावा, पण पाहुण्याचं स्वागत केलं पाहिजे. सविताबाई, इथं मागं राहिली सविताबाई तू. तुला नाही पुष्पा, मैसून किती अठ्ठर आहे. दिसते तशी चोपडी चापडी. कोणी आलं की मला चोपड चापड करते. आई आई, सासूबाई सासूबाई करते. आणि कोणी नसू दे, काय कशी बोलते मला, धड 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 बोलते मला. सविताबाई, त्या सुनीनं जो किराणा सांगितला, भाजीपाला सांगितला, तो घेऊन जा. नाही तर तू सून अजून भांडेन त्यासोबत. हा पुष्पा, बरोबर सांगितलं तू, मी खरंच घेऊन जातो. ठीक आहे सविताबाई, मी भाजीपाला घेतो. पिंकीच्या शाळेत गेली होती, पिंकीचे बाबा येतील घरी, भाजीपाला घेतो म्हणा. मी इकडेच टाइमपास करतो आणि घरी डायरेक्ट चालली जातो. ये ना तिची माय,
काहीच नेत नाही सोबत. आणि घेऊ म्हणा टोले चांगले. कर कायचा स्वयंपाक करतो तर. मोठी म्हणे पुरणाच्या पोळ्या करतो. सांग सविताबाई. बदलतच नाही सविताबाईचा स्वभाव. नवरा बोलते, पोरगा बोलते, सून बोलते, इतकंच काय मैत्रीण बी बोलतात, तरी सविताबाई सुधरत नाही. पण सविताबाईचं चुकीचं आहे हे. असं कधीच वागू नये. अरे झाबरू, कुठे गेलता रे नवीन नवीन कपडे घालून? सासरवाडीला गेलता वाटते. महादेव बरोबर ओळखलं तुम्ही. सासरवाडीलाच गेलो होतो. सासूबाई फुगली होती. सासूबाईचा राग शांत करायला गेलो होतो. पण तुम्हाला कसं माहित? झाबरू, मागा एकदा तसाच गेला होता तो, चांगले कपडे घालून सासरवाडीले. म्हणून तुले म्हटलं मी. चल शांताबाईच्या घरी चलशील तर. मी चाललो शांताबाईच्या घरी. नाही, आता काही येत नाही. बायको बसून कल्ला करेन. कुठे गेले, काय गेले? महादेव त्याच्यासाठी चाललो शांताबाईच्या घरी. काही काम आहे वाटते. अरे घरी पाहुणे येऊन राहिले. सुनीने सांगितलं शांताबाईला बोला जा म्हणे. म्हणून निरोप द्यायला चाललो. फोनवर सांगणं बरं नाही वाटत झाबरो. हा महादेव भाऊ, बरोबर आहे तुमचं. जा, शांताबाई आहे बी चार चौकात बसायच्या लायक. ये झाबरू मग वावरात. मी इकून गेलो की वावरात येतो. ठीक आहे महादेव भाऊ, येतो मी. माधुरीला सांगतो ना, तू याची समजूत काढली म्हणेन मी. सासू लेकाची चोर तो चोर, शिवजोर बनते अजून. माझ्याच घरी येते, माझ्याच बायकोला शिकवते, आणि माझी बायको मलाच तिचा राग शांत करायला पाठवते. चल, तुरई काढण्याची मशीन आली काय पाहून येतो ना. अरे महादेव माझं घरी येऊन राहिला. मला वाटते मला वावरात जायसाठीच येऊन राहिला वाटते. अरे शांताराम भाऊ, कुठे निघाले हो? काय रे महादेव, तू मला बोलवायला आला काय वावरात जायसाठी? मी म्हणूनच राहिलो, महादेव येऊन राहिला म्हणून मला बोलवायले. नाही शांताराम भाऊ, तुम्हाला बोलवायला नाही येऊन राहिलो. मी शांताबाईला बोलवायला येऊन राहिलो. शांती कायच्यासाठी रे? माझ्या सुनीने पाठवलं ना. शांताबाई घरी आहे ना? हा हा, सांगशील महादेव काय नाही कायले पाठवलं त्या सुनीनं? अरे माझ्या सुनीच्या इकडचे पाहुणे येऊन राहिले. तिची आई अजून कोणी बाहेर येत असतील तर शांता काकूला सांगा म्हणे, सुषमा काकूला सांगा. अरे बापरे, मग जेवण आहे का महादेव? मला नाही बोलावलं काय? अरे शांताराम भाऊ, बायेचा कार्यक्रम कायचा आहे तर हळदी कुंकाचा की कायचा आहे? आपलं काय काम हो बायांनी? नुसतं आता घरी गेलो, बायाला सांगितलं की चाललो वावरांनी. महादेव अर्जंट काम नसेल वावरांनी तर आपण घरीच राहू. त्या घरी जाऊ ना मग आपण. अरे राजा, बायांनी बी मजा येते बरं. माणसात जेवढी मजा येत नाही तेवढी बायकांनी दिली मजा येते महादेव. तुला काय माहित आहे? नाही शांताराम भाऊ, मी येत नाही. मला वावरात जावं लागते राजा, मी घरी नाही थांबत. चला शांताराम भाऊ, सुषमाबाईच्या घरी चाललो मी सांगायसाठी. सोन कल्ला करून अजून. ठीक आहे. अरे काय मी भुलूनच गेलो. सांगा शांताराम भाऊ, तुम्ही गोष्टींनी मला भूल पाडून टाकली. शांताबाई सगळं गाव शांतीला बोलावते, मला नाही बोलावत कोणी. पाय जरा मानाने बोलायला आला महादेव, पण मला म्हणत नाही शांताराम भाऊ तुम्ही बी येता. नाही नाही बापा, शांती जाते जाते पाहिजे तर शांतीच मिळवते. तर येतो वावरातून चक्कर मारून लवकर. शांताबाई? हा हा, कोण? अरे महादेव तुम्ही आली असते ना मी हॉलमध्येच. शांताबाई मला उशीर होते ना. गुड्डीनं बोलावलं तुम्हाला घरी. तिची मम्मी पप्पा येऊन राहिले, अजून मैत्रिणी राहिले तिच्या मम्मीच्या. जेवणही आमच्याच घरी आहे शांताबाई. बापरे, तुमच्या घरी जेवणही आहे काय? पाहुणचार आहे वाटते पुरणाच्या पोळीचा येऊन राहिले. हा पाहुणचार आहे, पण कायचा आहे ते माहित नाही. शांताबाई या मग नक्की. हा ठीक आहे ठीक आहे, येतो महादेव. चला आता फक्त सुषमाबाईचं घर आली आहे, मग झालं की चाललं वावरात. सविता नाही आली बोलवायला मला. मुद्दामून नशीन आली, तिने ना बोलावलं नाही ना म्हणून. थांब सविताला फोन करतो, किती वाजता येऊ काय येऊ विचारपूस करतो. हॅलो सविता, शांताबाई बोलतो. सविता, शांताबाई आता आठवण झाली का माहिती तुले? हा एवढं लग्न झालं घरी तर मला बोलावलं नाही, आता फोन करून राहिली शांताबाई. सविता मला काही खुशी नाही तुला फोन करायची. आताच महादेव बोलते सांगायले त्या घरी जेवणाचा कार्यक्रम आहे म्हणे, पाहुणचारा येईन पहिले बोलावलं म्हणे गुड्डीनं. सविता हॅलो हॅलो,
सविता आता माय फोन ठेवला का ना? शांतीला फोन केला? मग दुश्मनून झाली शांती आणि तिने फोन केला. तिने मला घरी मोठं लग्न झालं तर मला बोलावलं नाही. आणि महादेव वालती मध्ये बोलवायले रोशनीची बाबा मला न सांगता. थांब मला गुड्डे तू आता आता तर तू खैरच नाही गुड्डे ना. तुला झोडतील ना त्या मम्मी पप्पा समोर. या नावाची सविता नको म्हणू तू. एवढा मोठा प्लॅन बनवला तू माया मांग सविताच्या घरांदी. गुड्डे